नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. तर शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी होणार का नाही, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाचे भवितत्व अर्थसंकल्पात स्पष्ट होणार आहे. मात्र सरकारने लाडक्या बहिणींच्या योजनेत केलेला विलंब पाहता शेतकरीही संभ्रमात आहेत. निवडणुकीत दिलेल्या कर्जमाफीचे आश्वासन 10 मार्चला अर्थसंकल्पात पूर्ण होणार अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. पण लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन अर्थसंकल्पात पूर्ण करू असं सांगितलं नाही. पुढील 5 वर्षात पूर्ण करू असा पवित्रा सरकारने घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव पुन्हा टांगणीला लागला आहे. सरकार कर्जमाफी आताच करणार की लाडक्या बहिणींप्रमाणे शेतकऱ्यांनाही झुलवत ठेवणार याची चिंता शेतकऱ्यांना आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत सरकारने काही आश्वासने दिली होती. त्याचं महत्त्वाचं आश्वासन म्हणजे लाडक्या बहिणींना दिला जाणारा हप्ता 1500 वरून 2100 रुपयापर्यंत वाढवला जाईल आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली जाईल. ही दोन महत्त्वाची आश्वासनं होती. निवडणुका झाल्यानंतरनं हा राज्याला पहिला पूर्ण अर्थसंकल्प आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आणि शेतकऱ्यांना या अधिवेशनात आपल्याला दिलेली आश्वासने पूर्ण होतील अशी आशा आहे. मात्र लाडक्या बहिणींचा निराशा सरकारने आधीच केली आहे. सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे आश्वासन सरकारने दिले आहे. राज्यातील शेतकऱ्यांवर जवळपास 31,000 कोटींचा बोजा आहे. सरकारने हे कर्ज माफ करून खाते नील करेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. सरकारने आता खाते नील केले तर शेतकऱ्यांना खरीपातील बियाण्यासाठी कर्ज उपलब्ध होतील.